नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण फायनली कला आणि अद्वैत ही डिझाईनची स्पर्धा जिंकलेले आहेत आणि पूजेचे मानकरी कला अद्वैत ठरलेले आहेत. म्हणजे या राहुलने नैनाने कितीही गोंधळ घातला तरीही ही स्पर्धा कला आणि अद्वैत यांनीच जिंकलेली आहे. नैनाने येऊन स्वतः डिझाईन चोरलेल्या होत्या, कलाने काढलेल्या, तरीही नैना ही तोंडावर पडलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे आणि अद्वैत नक्की काय काय करतोय खरेंच्या घरी गेल्यावर, हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता स्पर्धेच्या ठिकाणी तिथे सगळेजण जमलेले आहेत आणि मग आयोजक तिथं सांगत आहेत की ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सर्वांनी खूप सुंदर सुंदर डिझाईन काढलेल्या होत्या आणि या स्पर्धेचा निकाल आता सर्वांच्या समोर जाहीर होत आहे. म्हणजे देवीचा हार बनवण्याचे मानकरी ठरलेले आहेत. हे जे डिझाईन सिलेक्ट झालेलं आहे ते कला अद्वैत चांदेकर यांचं झालेलं आहे आणि मग कला ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजेच कला अद्वैत चांदेकर या ही स्पर्धा जिंकलेली आहेत, हे सर्वांच्या समोर आलेलं असतं. आणि फायनली कलाने ही स्पर्धा जिंकल्यामुळंच आबांना, त्याचबरोबर सोहमला, घरातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि त्यासोबतच इकडे सगळेजण टाळ्या वाजवत असतात. टाळ्यांच्या गजरामध्ये कलाचं स्वागत करत असतात. अद्वैत ही खुश झालेला असतो आणि आता कला ह्या स्पर्धेची मानकरी आहे, तिला बोलवलं जातं आणि त्याचबरोबर मीडियावाले तिथे आलेले असतात. आणि मग कला जी आहे ती स्टेजवरती गेलेली असते, तेव्हा मीडियावाले जे आहेत ते कलाला प्रश्न विचारतात. कलाला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, मागच्या वेळेस अद्वैत साहेबांना जेव्हा पुरस्कार जाहीर झालेला होता तेव्हा अद्वैत साहेबांनी या सगळ्या पुरस्काराचं श्रेय तुम्हाला दिलं होतं. आता ही जी स्पर्धा आहे ती तुम्ही जिंकलेली आहे, तर नक्की तुम्ही काय कराल? कारण अद्वैत साहेबांनी तुम्हाला स्टेजवरती बोलवलेलं होतं. आता तुमचा डिसिजन काय असेल? हे सगळं बोललं जात असतं आणि कला आता अद्वैतला स्टेजवर बोलून त्याचा मान कसा देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर संगीता जी आहे ती कलाला म्हणत असते, काय झालं कले? कला बोलवून घेते, कारण ती बेडरूम मध्ये आलेली असते, तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि तिच्या रूम मध्ये येऊन तिथले आवरत असते. तेव्हा तिला तिथं डिझाईन करायला बसायचं असतं. तेव्हा मात्र संगीता म्हणते की अगं काय झालं? तर कला म्हणते, आई किती पसारा करून ठेवलायस हा सगळा? तेव्हा संगीता म्हणते, अगं हो बरोबर आहे, हा सगळा पसारा ठेवलेला आहे आणि मला ना त्या साड्या काही आहेत त्या धुवायला द्यायच्या होत्या, काही इस्त्रीला द्यायच्या होत्या, काही साड्या ज्या खराब झालेल्या त्याच्यावरती भांडीवाली येणार होती, तिच्याकडनं भांडी घ्यायची होती. हे सगळं संगीता तिला सांगत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते, अगं सगळं आई आजच करायचं होतं का तुला हे सगळं? तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी किचन मध्ये बसते. जेव्हा कला किचन मध्ये जाते तेव्हा भांड्यांचा पसारा मांडलेला असतो आणि मग तिथं भांडी बघून कलाला पुन्हा राग येतो. कला म्हणू लागते की काय चाललंय हे सगळं? असं म्हणत कला स्वतःलाच आता दोष देऊ लागते, म्हणू लागते की नाही, माझं काहीतरी चुकत आहे असं कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला म्हणत असते की मला काहीतरी शांतपणे विचार करावा लागणार आहे. असं म्हणत कला आता म्हणत असते की आता काय करू मी? गुंड्याच्या रूम मध्ये जाते. गुंड्याच्या रूम मध्ये पण पसारा झालेला असतो आणि तेव्हा मात्र संगीता म्हणते की अगं एवढा मोठा दिवाणखाना आहे आपला, बस ना कुठेतरी, एवढं काय तू बोलत आहे, एवढं काय विचार करत आहे? असं म्हणत संगीता जी आहे ती कलाला शांत करत असते. तेव्हा अद्वैत तिथं बाहेर पाहत असतो आणि कलाकडे तो पाहत असतो. म्हणजे फायनली कला आता अद्वैतच्या समोर डिझाईन काढायला बसणार आहे आणि इकडे संगीतानेही अद्वैतला खुणावून सांगितलेलं आहे की काळजी करू नका जावई बापू, ती इथंच येणार आहे असं संगीताने सांगितलेलं असतं. कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा कला अद्वैतला म्हणते, तू माझ्याकडे काय बघतोस रे? अद्वैत म्हणतो, मी तुझ्याकडे नाहीये बघत, तू माझ्याकडे बघतीये. आणि संगीता इथे हसायला लागते. संगीता म्हणते, कले तू जावई बापूंकडे बघते? असं म्हणत संगीता मजा घेत असते. तेव्हा कला म्हणत असते की आई बाद झालं, काय चाललंय तुझं हे सगळं? तू काय बोलतेस माझ्याशी असं? तेव्हा संगीता म्हणते, नाही ग, मी जे खरं आहे ना तेच विचारत आहे, तू जावई बापूंकडे बघतेस का? तेव्हा कला म्हणत असते की नाही, माझं माझं काम करू दे, मला गप्प बस बरं, असं कला आईला सांगत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत ही तिथेच खिडकीत असतो, तोही पाहत असतो आणि कलाला म्हणत असतो की बरोबर आहे. आणि मग कला आता डिझाईन काढायला बसलेली असते. संगीता म्हणत असते की कसं आहे कले, मला माहिती आहे तुला त्रास होतोय, पण तू आणि जावई बापू वेगळं झाल्यानंतर जो त्रास झालेला होता त्यापेक्षा हा जो त्रास होत आहे तो कमीच आहे. त्यामुळं मला तुम्हाला दोघांना एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ते
करायची माझी तयारी आहे. म्हणजे संगीताने एक आता कडू औषध द्यायचं ठरवलेलं आहे कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र आणण्यासाठी. आता कला डिझाईन काढत बसलेली असते. आता दिवस मावळत आलेला असतो. कलाचं काम सुरू झालेलं असतं. कला अद्वैत दोघंही डिझाईन काढत असतात. सकाळपासून कला बसलेली असते. ते डिझायनिंगचं काम ती पूर्ण करत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की मी हे डिझाईन असं काढलंय, मग हे असं करू का, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अद्वैत ही तिकडून बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की दाखव कसं काढलंयस, काय केले दाखव मला, असं कलाला तो विचारतो. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ, हे असं काढलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं ते जे फ्लॉवर्स आहेत ना, कला म्हणते मी ते फ्लॉवर्स नको होते का काढायला तसे. आणि त्याचबरोबर हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, मी हे फ्लॉवर्स चुकीचे काढलेत का. अद्वैत म्हणतो की दाखव मला काय झालंय बघू. तेव्हा कला अद्वैतला ते डिझाईन दाखवते. आता कलालाही अद्वैतला जेव्हा डिझाईन दाखवलेलं असतं तेव्हा मात्र अद्वैत ते डिझाईन पाहतो आणि कलाला म्हणतो की ते फ्लॉवर छान आलेले आहेत, थोडेसे खालच्या साईडलाही ते फ्लॉवर्स काढ, आणखी छान वाटेल, असं अद्वैतने कलाला सांगितलेलं आहे. आणि मग कला आता अद्वैतने सांगितल्याप्रमाणे चेंजेस करून घेत आहे आणि त्या पद्धतीने फ्लॉवर्स ॲड करत आहे. तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणतो की या इकडं बघूया. आता कला अद्वैतकडे ते डिझाईन घेऊन आलेले असते. अद्वैत ही ते डिझाईन पाहत असतो. अद्वैतलाही छान वाटत असतं, कारण खरेनं जे डिझाईन काढलेलं आहे ते खरंच खूप छान काढलेलं आहे. आणि मग कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात. अद्वैत म्हणतो की हे चेंजेस कर, असं कलाला आवर्जून सांगत असतो. कला मात्र ते डिझाईन पाहते आणि अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत ही डिझाईन काढत असतो. तेव्हा कला म्हणते की तू काय करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो डिझाईन काढतोय. तेव्हा कलाचं म्हणणं असतं की डिझाईन काढतोय म्हणजे. कलाला कळतच नाहीये की अद्वैतला नक्की काय म्हणायचं आहे, कशा पद्धतीचं डिझाईन तो काढत आहे. या गोष्टी कलाला कळतच नसतात. पण अद्वैत मात्र हसत असतो आणि म्हणत असतो की खरंच छान झालेलं आहे डिझाईन, असं म्हणत तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाशी बोलत आहे, कलाला सांगत आहे. तेव्हा कलाही अद्वैतच्या जवळ तिथे खिडकीतून त्यांच्या दोघांमधला हा संवाद आपल्याला पाहायला मिळतो. दोघंही खिडकीत आलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला यांच्या दोघांमध्ये जे काय नातं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. काही झालं तरी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, अशा पद्धतीने कला आणि अद्वैत यांचं सुरू आहे. म्हणजे जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा दोघं जण एकमेकांना ॲप्रिशिएट करत एकत्र येऊन काम करत असतात. इकडे अद्वैत ही डिझाईन काढत असतो आणि कला ही डिझाईनच काढत असते. तेव्हा मात्र कलाला खूप छान वाटत असतं. फायनली कला आणि अद्वैत दोघंही एकत्र आलेले आहेत आणि त्या दोघांनी एकत्र येत हे डिझायनिंगचं काम पूर्ण केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत दोघंही बोलत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आता कला झोपलेली असते, ती घोरत असते. आणि त्याचवेळी अद्वैत जो आहे तो म्हणत असतो की आता मला कळलं पाहिजे की हिचं नक्की काय चाललेलं आहे. अद्वैतला खूप भारी वाटत असतं. कला इकडे घोरत असते, कारण अद्वैत घोरत होता म्हणून कलाला झोप लागलेली नाही हे सगळ्यांच्या समोर कलाने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे अद्वैत ही आता तसाच विचार करत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की आता बघ. आणि खिडकीतूनच कलाचा व्हिडिओ काढू लागतो, कारण अद्वैतला मजा घ्यायची असते. कारण प्रत्येक वेळेस कला त्याला त्या व्हिडिओवरून त्या गोष्टीवरून चिडवत असायची. त्यामुळे अद्वैतनं आजही ठरवलेलं आहे की आता मीही तेच करणार आहे. मग अद्वैत पहिल्यांदा खिडकीतून व्हिडिओ काढतो आणि व्हिडिओ काढत काढत तो रूममध्ये येतो आणि आतमध्ये येऊन कलाचा व्हिडिओ काढत असतो आणि कलाकडे पाहत असतो. त्याचबरोबर कलाने काढलेले डिझाईन आहे ते डिझाईन तो पाहतो आणि म्हणू लागतो की खरंच म्हणजे ही जेवढी अति आगाऊ आहे ना, त्याहीपेक्षा हिच्या डिझाईन युनिक आहेत. प्रत्येक वेळेस नव्याची आणि जुन्याची परंपरा जपत, संस्कृती आणि परंपरा जपत त्याची सांगड कशी घालायची ही गोष्ट मात्र हिला खूप छान जमते, असं म्हणत अद्वैत जो आहे तो कलाचं कौतुक करत असतो. आणि त्या डिझाईन काढलेल्या आहेत त्या पाहून तर अद्वैतला खूप भारी वाटलेलं असतं. फायनली कलाचं कौतुक करत अद्वैतनं या सगळ्या गोष्टी तिथे आनंदाने स्वीकारलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे कला झोपी गेलेली असते. अद्वैत म्हणत असतो की आज काय आहे, ज्या खरेच्या डिझाईन मला नको असायच्या म्हणून मी तिला नावं ठेवायचो आणि अति आगाऊ म्हणायचो. जी मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर ही नको असायची, आज मी तिचं तोंड भरून कौतुक करतोय. हे नक्की काय आहे, म्हणजे हे अद्वैत चांदेकरच आहे ना, असा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे. म्हणजे अद्वैतला हळूहळू जाणीव होत चाललेली आहे की कला जी आहे ती त्याचं विश्व आहे, कलाशिवाय त्याचं पान हलत नाही. या गोष्टी अद्वैतच्या लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कला झोपलेली आहे तिथं थांबलेला आहे आणि कलाकडे एकटक पाहत आहे आणि कलाला म्हणत आहे की खरंच तुझ्या डिझाईन ना तुझ्यासारख्याच युनिक आहेत, असं म्हणत तिचं कौतुक करत असतो. आणि त्याचबरोबर
म्हणत असतो की ही आत्यागाऊ प्रत्येक वेळेस माझ्याशी अशा पद्धतीने वागत असते ना, आज मी आता हिला दाखवून देणार आहे. हिने मला परत टॉर्चर करण्याचा, माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवणार आहे, अशी हिला धमकी देणार आहे, असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच अद्वैतनं तो व्हिडिओ काढलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे सगळेजण आलेले असतात. आता ब्रेकफास्टची तयारी केलेली असते आणि रजनी वाट बघत असते, अजून अद्वैत का आलेला नाही हा वाट बघत असते. तेवढ्यात आबा तिथे येतात. आबाही अद्वैतला शोधू लागतात आणि त्याचबरोबर रोहिणी आणि सरोज दोघीही तिथं बोलत असतात. रजनी मात्र तिची कामं करत असते, सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला आहे. आणि त्याचवेळी आबा तिथं आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की अजून अद्वैत का आलेला नाही. तेवढ्यात अंजू तिथे येते आणि अंजू सांगू लागते की अद्वैत साहेब ना कालच बाहेर गेलेले आहे त्यांच्या कामासाठी, असं अंजूने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र इकडे आता संगीता जी आहे, संगीताने तेवढ्यात कॉल केलेला असतो आणि संगीता आबांना कॉल करून सांगत आहे की आबासाहेब अद्वैतराव इथे आलेले आहे, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, तुम्ही बिनधास्त राहा, असं इकडे संगीताने आबांना सांगितलेलं आहे. शेवटी बाकी सगळं अंबाबाईच्या हातात आहे असंही संगीता सांगून बसलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे आबा जे आहेत ते म्हणत असतात की चालेल, कारण आबांना माहिती आहे की नक्की गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं बोलायचं आहे. आणि संगीता हे सगळं मुलांसाठीच करत आहे हे मात्र आबांना माहिती आहे. आणि म्हणून तर आबा संगीताला म्हणत असतात की चालेल. आबांना आता आनंद झालेला आहे, म्हणजे या नवरा बायकोंना एकमेकांशिवाय करमत नाहीये ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र संगीता आता फोन ठेवायला घेते. आबा म्हणत असतात की सगळं व्यवस्थित होणार आहे, आई अंबाबाईच्या कृपेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं आबांनाही विश्वास वाटत आहे. इकडे आता अद्वैत घरी नाही या गोष्टीचा आनंद राहुलला झालेला असतो. राहुल आणि रोहिणी त्याचबरोबर नैना सगळेजण रूममध्ये आलेले असतात. राहुल त्या लॅपटॉपवरती शोधत असतो आणि राहुल म्हणत असतो की मला एकही फाईल अशी मिळत नाहीये की ज्याच्यामध्ये हे सगळं आहे किंवा या सगळ्या गोष्टी तिथं असतील, हे मला कळतच नाहीये, हे राहुल म्हणत असतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते कालपासून तो लॅपटॉप घेऊन फक्त खुटखुट करत बसलेला आहे, नक्की काय चाललंय तुझं कळेल का मला. हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा राहुल मात्र म्हणत असतो की मी सगळं शोधण्याचा प्रयत्न करतोय, कारण मी त्याच्या तोंडून ऐकलेलं होतं की डिझाईन तयार आहेत, मग आता डिझाईन कुठे गेलेले आहेत हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण त्याला म्हणत असतात. रोहिणी म्हणत असते की काय चाललंय नक्की, डिझाईन तयार आहेत म्हणजे हे सगळं कसं बोलू शकला, म्हणजे त्याला कला डिझाईन देणार आहे, कलावर त्याचा विश्वास आहे. तेव्हा नैना म्हणते मला का सांगत नाही येत हे, मला सांगा ना, मी जाऊन येते तिकडे, मी बघून येते डिझाईनचं नक्की काय झालेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की अद्वैत जो आहे, अद्वैत पाहत असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी वेगळा गोंधळ आहे. आणि मग कलाकडे तो पाहत असतो. संगीता इथं बाहेर येते आणि म्हणत असते की जावई बापू मला ना हे पटतच नाहीये, ही जी कली तुमच्याशी वागत आहे ना, या गोष्टी मला सहनच होत नाहीत, तिनं अशा पद्धतीनं तुमच्याशी नाही वागलं पाहिजे, असं संगीताचं म्हणणं असतं. आणि संगीता म्हणत असते की मी आता शांत राहणार नाही, काहीही झालं तरीही तुम्ही आता आत यायचंच आहे. आणि मग तेवढ्यातच संगीता अद्वैतला म्हणत असते की चला, असं म्हणत जेव्हा बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला त्याचबरोबर आतमध्ये असते आणि संगीताने तर अद्वैतच्या समोर हात जोडलेले असतात, मला माफ करा, कारण हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडत आहेत, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर अद्वैतला घेऊन आता ती आत निघालेली असते, कारण अद्वैतची तिला खूप काळजी वाटत असते, कारण आपला जावई आपल्या दारात बसलेला आहे, ही गोष्ट काही तिला सहन होत नसते. तिला आवडत नसतं की अद्वैत अशा पद्धतीने बाहेर बसलेला आहे. आणि म्हणून तर संगीताही आता अद्वैतला आत घेऊन चाललेली असते. त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणत असतो की मला फोन पण चार्ज करायचा आहे. आणि मग अद्वैतला घेऊन ती आत जाते. अद्वैत इकडे विचार करत असतो की ही खरे जी आहे ना, ती खूपच अति आगाऊपणा करत आहे, ही गोष्ट अद्वैतच्याही लक्षात आलेली असते. अद्वैत आत म्हणतो की मला फोन चार्ज करायचा आहे. तेव्हा संगीता म्हणते की हो चालेल, कराच फोन चार्ज, असं संगीताने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर नैना आता आलेली असते आणि नैना म्हणत असते काय आहे, हे सगळे कुठे गेलेले आहेत, नक्की यांचं काय चाललेलं आहे. या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की सगळ्यांच्या समोर हे सगळं चालू झालेलं आहे. आणि त्यासोबतच
इकडे या सर्व गोष्टी जेव्हा चालू आहेत त्याच वेळी इकडे नैना आलेली आहे आणि नैना म्हणत असते की मला शोध घेतलाच पाहिजे. नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा शोध मला घेतला पाहिजे असं नैनाचं म्हणणं असतं. आणि मग नैना आलेली पाहून संगीता म्हणते की काय झालंय नक्की, ही का आलेली इथं. आणि नैना येते आणि म्हणते की अगं आई, मी एवढी आली आणि तू माझ्याशी बोलतही नाहीयेस. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नैना असं बोलल्यानंतर मात्र तिथे सर्वजण असतात आणि सर्वांच्या समोर आता नैना म्हणत असते मी एवढं घरी आले, मला काळजी वाटत होती. संगीता म्हणते तुला काळजी वाटत होती आणि तुला कोणाची काळजी वाटत होती. तेव्हा मात्र संगीताला इकडे नैना म्हणत असते की अगं कलाची काळजी वाटत होती, आबांना काळजी वाटत होती. कला अजून आता इतके दिवस झाले इथे नाहीये, ती घर सोडून गेलेली आहे, म्हणून सगळ्यांना घरी काळजी वाटत होती. म्हणून मी ठरवलं इकडे यायचं आणि कलाची चौकशी करायची. तेव्हा संगीता म्हणते हो का, आता तुला कलाची चौकशी करावी वाटली का. तेव्हा संगीता म्हणते चला या गोष्टीचा फायदा करून घेऊया. ही आली तर आता जावई बापू पण आत आलेले आहेत. आता ती आत निघून जाते आणि म्हणत असते की ठीक आहे. तेव्हा तिथे काजल आलेली असते आणि काजल सगळ्यांना म्हणत असते की चला. सगळेजण आत निघून जातात आणि त्याच वेळी नेमका अद्वैत बाहेर येतो आणि संगीताला धक्का बसतो. कारण या नैनीच्या समोर अद्वैतराव आलेले आहेत आणि नैनी आणि अद्वैतरावांची भेट झालेली आहे. ही गोष्ट काही संगीताला पटत नाहीये, कारण ही जी नैनी आहे ती घरी जाऊन आता तमाशा घालणार हे मात्र कळलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैतला तिथे पाहून ती म्हणत असते की म्हणजे हा इथे येऊन राहिलेला आहे, म्हणजे मॉम इन लॉचा अंदाज खरा ठरलेला आहे की हा डिझाईन काढण्यासाठी इथे आलेला आहे. मला आता बघायलाच लागणार आहे की जाऊन. तेव्हा ती आईला म्हणू लागते की अगं मला एक कळत नाहीये की कला कुठं आहे. तेव्हा आई म्हणते की का, काय झालं, म्हणजे तुला कलेशी काय काम आहे एवढं. तेव्हा ती म्हणते नाही ग, मला तिला भेटायचं आहे. आणि अद्वैतला तिथं पाहून तिला तर धक्काच बसलेला असतो. ती म्हणत असते की नाही, अद्वैत इथं आहे म्हणजे या दोघांनी एकत्र येत काम सुरू केलेलं आहे. संगीता आता विचार करत असते की ही नैनी आज इथं कशाला आलेली आहे, हिने येऊन आता काही गोंधळ घालायला नको आहे. ही गोष्ट संगीताच्या लक्षात आलेली असते. संगीता म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मग ती म्हणते की जाऊ दे. कलाकडे जाते आणि कलाला म्हणते की अगं दरवाजा उघड, नैनी आली आहे इथे. तेव्हा मात्र कला म्हणत असते तू खोटं बोलतेस. तेव्हा नैनीला संगीता म्हणते की तू आवाज दे. मग नैना जेव्हा आता आवाज देते तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणते की बघितलंस ना. तेव्हा कला दरवाजा उघडते आणि कला म्हणू लागते की तू आलेस ना, तू ये पटकन आतमध्ये, बाकी कोणीही आत यायची गरज नाही. तेव्हा कलाला नैना विचारते का काय झालं, म्हणजे तू इथे. तेव्हा ती म्हणते अगं डिझाईनचं काम करते. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर धक्का बसलेला असतो की या सर्व गोष्टी काय घडत आहेत आणि हे असं का होत आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि त्याच वेळी इकडे नैना तिथे डिझाईनचा फोटो काढून घेते. तेव्हा कला म्हणत असते की अगं ताई नको काढू, अजून माझं डिझाईन पूर्ण झालेलं नाहीये, ते अर्धवट आहे. नैना म्हणते की म्हणजे आता तू मला तुझ्या डिझाईनही दाखवणार नाही. कलाच्या लक्षात आलेलं नसतं की ही डिझाईनचा फोटो का काढून घेत असेल, कारण चांदेकर ज्वेलर्ससाठी ह्या डिझाईनचं काम चालू आहे आणि अचानकच ही नैना घरी का आलेली असेल हे प्रश्न मात्र पडलेले असतात. परंतु कला त्याच्याकडे लक्ष देत नाही, फक्त तिला सांगते की फोटो काढू नकोस, कारण तिला ते डिझाईन हातात घेऊन त्याचा बारीक असा पूर्ण बारक्यावांसहित फोटो काढायचा असतो आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर ती म्हणते की खरंच खूप सुंदर झालेलं आहे डिझाईन. कलाला ती म्हणते पण तू हा दरवाजा का बंद करून घेतलाय, तू कोणाला आत का येऊ देत नाहीये. तेव्हा ती म्हणते की तो चांदेकर आलाय ना इथे डिझाईन काढण्यासाठी. नैना म्हणते चला, म्हणजे मला आता कळलेलं आहे की अद्वैत जो आहे तो इथे डिझाईन करण्यासाठी आलेला आहे आणि त्यामुळंच अद्वैत इथे थांबलेला आहे. ही गोष्ट मला आता घरी सगळ्यांना सांगितली पाहिजे, मला राहुलला पहिलं पर्सनली सांगितलं पाहिजे की अद्वैत इथं कशासाठी आलेला आहे. असं म्हणत नैना आता तिथून जायला निघते. कलाने तिला फोटो काढू दिलेला नाही म्हणून नैनाला ऑलरेडी राग आलेला असतो. तिला ही गोष्ट काही पटलेली नसते आणि ती तिथून निघून जाते. कला पण काहीच बोलत नाहीये, जायचंय तर जा, एवढंच कलाचं चाललेलं असतं आणि नैनाला ती जायला सांगते. इकडे मात्र कला विचार करत असते की ह्या डिझाईन कशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहे, ही स्पर्धा कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं नैनाला हवी असतात. पण कलाने मात्र तिला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. नैना आता बाहेर येते आणि मग संगीताला आवाज देते. संगीता म्हणते काय झालं ग नैने. तेव्हा नैना म्हणत असते की मी निघाले. तेव्हा संगीता म्हणते जा. तेव्हा ती म्हणते की अगं मला एक कळत नाहीये की मी एवढी आलेली आहे, पण तुला जराही वाटत नाहीये माझ्यासाठी काहीतरी बनवावं, माझ्यासाठी काहीतरी करावं, पण हे तुला जराही वाटत नाहीये, म्हणजे नक्की काय चाललंय तुझं. आई तुला काय वाटतं का नाही माझ्याबद्दल. हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणते की तू कुठं राहायला आलेली आहेस ना, तू राहायला आलेली असती
तर मग कळलं असतं सगळ्यांचं. मग आता तुझ्याबद्दल काय कळायचा प्रश्नच येत नाही. काय करू तुझ्यासाठी? तू कुठं थांबायला आलेली असते? कारण नैना इथं कम्पेअर करत असते की जेव्हा कला येते तेव्हा कलासाठी तू सगळं बनवतेस, पण माझ्यासाठी काही बनवायची तुझी तयारी नसते, असं नैनाचं म्हणणं असतं. आणि संगीताने तिला चोख उत्तर दिलेलं असतं की तुझ्यासाठी कशाला काय बनवू, कारण तू कुठं वेळ घेऊन आलेली असते आणि तुला यायला कुठं आवडतं इथे ना. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र नैना आता तिथून निघून जाते. म्हणते असंही मला काही कामं आहेत, त्यामुळं मी काही ते रिकाम टेकडी नाही आहे तुमच्यासारखी, असं म्हणत ती तिथून निघून जाते. तेव्हा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र तिथे आता सगळे जमलेले आहेत. कला अद्वैत त्याचबरोबर कोल्हापुरातले बाकीचे सगळेही ज्वेलर्स तिथे आलेले आहेत. जे डिझायनर होते त्यांनी डिझाईन दिलेल्या होत्या, त्यांच्या डिझाईनही तिथं झालेल्या आहेत सबमिट. तेव्हा आता स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असतो आणि त्यानंतर तो ती ज्वेलरी घडवण्यासाठी देण्यात येणार असते. आणि मग आता ही स्पर्धा जिंकलेली आहे असं जाहीर होत असतं. तेव्हा सोहम म्हणत असतो की कला चांदेकर. तेव्हा मात्र तिथे अनाऊन्स होतं की हो, कला अद्वैत चांदेकर यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे हे डिक्लेअर होतं आणि सगळेजण खुश होतात. मग आता कलाला तिथे स्टेजवरती बोलवलं जातं. कलाला आता तो मान मिळणार असतो. कला ही चांदेकर ग्रुपकडून तिथं डिझाईन सबमिट केलेली असते आणि मग तिथे मीडियावालेही आलेले असतात. मीडियावालेही तिथं बोलत असतात आणि मीडियावाले तेव्हा सगळ्यांच्या समोर तिथं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कलाला मीडियावाले प्रश्न विचारतात की मागच्या वेळेस जेव्हा अद्वैत साहेबांनी ही स्पर्धा जिंकली त्यावेळेस मात्र अद्वैत साहेबांनी म्हणजे त्यांना जो पुरस्कार मिळालेला होता त्या पुरस्काराचं मानकरी त्यांनी तुम्हाला ठरवलेलं होतं, तुम्हाला त्या पुरस्काराचा मान दिलेला होता. आत्ता ही स्पर्धा तुम्ही जिंकलेली आहात, या स्पर्धेचा मान तुम्ही कोणाला देणार आहात हा प्रश्न विचारला जातो. आता तुम्ही अद्वैत सरांना स्टेजवरती बोलवणार का हा प्रश्न कलाला विचारला जातो. आणि कला मात्र हे सर्व तिथं पाहत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांच्या समोर कला अद्वैतला स्टेजवर बोलावून हा मान देणार का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.